आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व वसई विरारचे पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, बघा ना, देवाची काय करणी असते. एक महिन्यापूर्वी, आजपासून 1 महिन्यापूर्वी संपलेल्या पक्षाचा नेता म्हणणाऱ्या राजसाहेबांना आज संपूर्ण भारतात आमच्याकडे सभा घ्यायला या म्हणून सांगावं लागतं. याचा अर्थ आमचा नेता काय ताकदीचा आहे तुम्हाला अंदाज आला. मी मागच्या 8 दिवस सन्माननीय राजसाहेबांबरोबर दौऱ्यात फिरतोय. अशी अनेक मोठे मोठे दिग्गज बघितले जे फक्त सन्माननीय साहेबांच्या पाया पडायचे बाकी होते की साहेब आमच्या इथे सभा घ्या, आम्हाला तुमच्या सभेची गरज आहे, तुम्ही सभा घेतलात तर मी 100% निवडून येतो. अशा नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रात त्याचा एकही उमेदवार लढवत नसताना देखील आज जर महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन तुम्ही विचाराल की मोठ्या प्रमाणात प्रचार कोणाची आहे, चर्चा कोणाची आहे, तर ती फक्त सन्माननीय ठाकरे यांची आहे. आणि हीच गोष्ट आमच्यासाठी गर्वाची आहे. आम्ही नेहमी म्हणतो, माझं पहिलं भाषण होतं त्यातही म्हटलं होतं, आम्ही आमदार खासदार मंत्री होण्यासाठी आलेलो नाही आहोत, आम्ही लोकसेवेसाठी आलेलो आणि सन्माननीय राजसाहेबांचं नावच आमच्यासाठी काफी आहे की आम्ही तिथे गेल्यावर आमदार खासदार मंत्री असल्यासारखं आम्हाला वाटतं. एखाद्या आमदाराला जेवढी लोक ओळखतात ना, तेवढ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोक महाराष्ट्रभर ओळखतात. मला अनेक वेळा आधार वाटतो. त्या दिवशी मी राजू शेट्टींच्या इकडे होतो सभेला. सन्माननीय राजसाहेबांची गाडी पुढे गेली, त्याच्या मागून माझी गाडी अटकली. माझी गाडी ज्या वेळेला अटकली त्यावेळेला माझ्या आजूबाजूला जवळजवळ 1000 लोकांनी मला घेरलं होतं की साहेब सेल्फी काढायचा आहे. असं कुठल्या आमदाराच्या बाबतीत होतं का? तुम्ही तुमच्या आमदाराच्या बाबतीत तरी करता का? ही असे कार्यकर्ते सन्माननीय राजसाहेबांनी या महाराष्ट्रात घडवलेले आहेत. आज महाराष्ट्रात ज्यावेळेला आम्ही साहेबांचा प्रचार करतो, पक्षाचा प्रचार करतो, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत असतात. अनेक लोक अनेक प्रश्न आम्हाला विचारत असतात, का मोदी नको? आज अनेक लोकांना आम्ही उत्तरं देतो की 2 कोटी नोकऱ्या आल्या, तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये आले, नोटबंदीचा तुम्हाला फायदा झाला, असे अनेक प्रश्न आहेत. आणि या सगळ्या गोष्टींना ज्या वेळेला ते अनसक्सेस झाले त्याच्यानंतर मग त्यांनी केलं पुलवामा हल्ला. आणि हल्ल्यानंतर भारत माता की जय, भारतावर अत्याचार झाला, भारतावर हल्ला झाला. भारत माता म्हणजे नक्की कोण हेच मला कळले. भारत माता म्हणजे कोण? ती त्रिशूल घेतलेली का? नाही ना. भारत माता म्हणजे या भारताच्या जमिनीवर राहणारा आपण सर्वसाधारण नागरिक म्हणजे भारत माता ना. पाकिस्तान कधीतरी हल्ला करतो, मोदी आमच्यावर रोज हल्ला करतोय. रोज मोदी आमच्यावर वैचारिक हल्ला रोज करतायत. आम्हाला 2 कोटी नोकऱ्या देणार होते, आम्हाला 15 लाख रुपये देणार होते, आम्हाला जीएसटी मुक्त करणार होते, अनेक गोष्टी अनेक आश्वासनं दिली. आणि आमच्या भारत मातेवर मोदींनी हल्ला केला. या हल्ल्याचं उत्तर म्हणून या वेळेला मोदी मुक्त भारत करायचं. आपल्याला मोदी मुक्त भारत हे झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार म्हणजे करणार. आता विषय राहिला वसई विरारचा. मला अपेक्षित होतं की वसई विरार शहर 20 वर्षापूर्वी घडायला लागलं होतं. 20 वर्षापूर्वी हे पूर्ण एक रॉ मटेरियल होतं, हे शहर पसरलेलं नव्हतं. त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी जर याला नीट प्लॅन केला असता तर एक उत्तम शहर, नवी मुंबई सारखं एक उत्तम शहर वसई विरार म्हणून ते बसलं असतं. ते झालं नाही आणि याची माझ्या मनात प्रचंड नाराजी आहे आणि मी ती अनेक वेळा बोलून दाखवली आहे. राजसाहेबांच्या सभेतही मी ते बोलून दाखवलंय. पण मग त्यांच्या विरोधात कोण आहे? तर शिवसेना आणि बीजेपी. हे आपल्याला किती वसई विरारवाल्याला गृहीत धरतात त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 6 महिन्यापूर्वी काँग्रेसचा एक उमेदवार त्यांनी त्यांच्या पक्षात घेतला, त्याला खासदारकीची उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात लढला कोण? तर शिवसेना लढली. त्या वेळेला या दोघांनी एकमेकांचे एवढे कपडे फाडले की वसई विरार पालघरचे पुढचे भाग्यविधाते हेच. अशा पद्धतीनं अनेक मंत्री आणले, अनेक खासदार आणले. अख्खं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, देशाचं मंत्रिमंडळ या वसई विरारमध्ये पालघर लोकसभेमध्ये येऊन बसलं. अनेक आश्वासनं दिली, अनेक गोष्टी दिल्या. निवडणुकीला नको तेवढा पैसा ओतला. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला.
चला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला, बहुजन विकास आघाडीने या शहरासाठी तसं काय केलं नव्हतं असं आम्हाला वाटत होतं. आम्ही आनंदी झालो. चला कोणतरी आला कारण आमचा उमेदवार नव्हता. मुळात मी म्हटलं होतं मला 1 महिना अजून मिळाला असताना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार मागच्या निवडणुकीला उभा राहिला असता 1 लाखाच्या वर आम्ही मतदान घेतलं. परंतु मला वाटतं की एक मेला सन्माननीय राजसाहेबांची सभा झाली आणि 1 मेलाच फॉर्म भरायला सुरुवात झाली. 8 दिवसच मिळत होतं. मला अंदाज नव्हता की वसई विरारमधून राजसाहेबांच्या सभेला काय रिस्पॉन्स मिळणार आहे आणि जो काय तुडुंब रिस्पॉन्स मिळाला आपल्याला त्या सभेत आणि आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वसई विरार पालघरची आपण ताकद संपूर्ण महाराष्ट्राला त्यावेळेला दाखवली. असं म्हटलं जात होतं की या वसई विरारमध्ये एक ठराविक पक्ष सोडल्यास दुसरा कोणीही एवढी मोठी हिंमत सभा करणार नाही. आपण केली, माझ्या कार्यकर्त्यांनी केली आणि सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्या सभेत आला आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकले. अशा ताकदीचे आम्ही आहोत. आम्ही ताकद रोज दाखवत नाही, पण ज्या दिवशी दाखवतो त्या दिवशी आमच्या ताकदीला सगळ्यांना सलामत करायचं आहे. शिवसेनेने बीजेपीचा उमेदवार दिला, निवडून आलं, काहीतरी चांगलं होईल. 28गा मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं दिली, आपल्या ठाकूरांनी सांगितले अनेक आश्वासनं दिली. कुठल्याच आश्वासनाची तुम्ही पूर्तता नाही केली. त्याच्या पुढे जाऊन चला तेवढं केलं हरकत नाही, 6 महिने मिळाले असे समजू. तोच उमेदवार उचलला, तुमचाच मंत्री घेऊन उद्धव ठाकरेकडे जातो, त्याला दागा गंडा गोंडा बांधतो. तो आता शिवसेनेचा उमेदवार. मग 6 महिन्यापूर्वी तुम्ही का शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला? आम्हाला गृहीत धरताय वसई विरारच्या नागरिकांना? नाही, हे आम्हाला मतदान करणारच आहेत, हे वेडे आहेत, ज्यांना अकली नाही असं म्हणायचं होतं का उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना की हे पहिले त्यांना आम्ही देऊ तोच उमेदवार? अशा माणसाला तुम्ही मतदान करणार आहे जे तुम्हाला गृहीत धरतात? सन्माननीय राजसाहेब पक्षाची वसई विरार मधली जी भूमिका आहे ती मांडतीलच. आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे आदेश पाळणारे सैनिक आहोत. उद्या राजसाहेबांनी सांगितलं दगडाला मतदान करा तर आम्ही दगडाला मतदान करू. वसई विरारमध्ये आम्हाला ज्यांना पाठिंबा द्यायचा द्या, पण आमचाही मान सन्मान तुम्हाला ठेवावा लागेल. वसई विरारमध्ये तुम्ही जर आम्हाला गृहीत धरत असाल तर आम्ही आमची ताकद मात्र तुम्हाला नक्की दाखवून देऊ की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय तुम्ही निवडून येऊच शकत नाही. या निवडणुकीला जी काय भूमिका घ्यायची आहे ती घेऊ, कारण आम्हाला सन्माननीय राजसाहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की आम्हाला मोदी मुक्त भारत करायचं आहे आणि मोदी मुक्त भारत करण्यासाठी आपल्या कायद्यावर दगड ठेवून या वेळेला आपल्याला मतदान करायचं. पुढच्या 2 दिवसात पुढच्या मंगळवारी याची रीतसर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा पाठिंबा जाहीर करेल. ज्या वेळेला पक्षाचा पाठिंबा जाहीर होईल त्याच्यानंतर आपल्याला फक्त 5 ते 7 दिवस प्रचाराला मिळतात. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो की घराघरात जाऊन प्रचार करायचा आणि सन्माननीय राजसाहेब ज्याला पाठिंबा देतील त्याला निवडून आणायचा. कारण आता भारतावर एक मोठं संकट आहे आणि मला असं वाटतं की वसई विरार मध्ये असलेल्या संकटापेक्षा मोठं संकट भारतावर आहे. जर पुन्हा मोदी शहा निवडून आले तर आपल्या देशातलं आपल्याला मतदान करायचा जो अधिकार आहे तो देखील हे लोक काढून घेऊ शकतील अशी भीती या देशावर आत्ता आहे. आजच्या घडीला अनेक लोकांची नावं ही मतदान यादीतून कट होत आहेत जी त्यांच्या विरोधात मतदान करू शकतात. तर सगळ्यात पहिलं आपण आपली नावं मतदान यादीत आहेत का हे बघा, नाही तर भारतीय जनता पक्षाने पहिले आपलीच नावं मतदान यादीतनं काढलेली आहेत. तर सगळ्यात पहिलं काम आपली नावं मतदान यादीत आहेत का हे तुम्ही सगळ्यांनी चेक करा. येणाऱ्या 2019च्या निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सगळ्यात मोठा पक्ष विधानसभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसेल. कारण या प्रचार सभांनंतर म्हणजे परवाचा एक किस्सा सांगतो. मी पुण्यात होतो साहेबांच्या सभेला. माझे काही बीजेपीचे मित्र मला तिथे भेटले. मला सांगत होते की आमचे नेते एवढे घाबरतात ना, अरे तो लावा तो व्हिडिओ असा बोलल्यानंतर प्रत्येकाला एक धमकी पडते. माझ्या बाबतीत काय नाही ना, अशी भीती आहे राजसाहेबांच्या बाबतीमध्ये. आणि मी एक तुम्हाला सांगतो, आत्ता ते जे झालं तो एक ट्रेलर होता. आत्तापर्यंत जे झालं ना, आत्तापर्यंत जे काय 5 सभेमध्ये जे झालं ट्रेलर होतं. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्तो. आणि परवापासून पिक्चर महाराष्ट्रासमोर येईल की शिवसेना भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला कुठं नेऊन ठेवलं.
एक छोटासा उदाहरण देतो. आपल्या पक्षाचे एक पदाधिकारी आहेत, त्यांचा फोटो न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आला. कुठल्या पेपरमध्ये? त्याच्या खाली टॅगलाईन अशी होती की मोदीने भारतामध्ये 3 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढले. अरे तो माझा आमचा पदाधिकारी, त्याला माहितीच नाही की मोदीने त्याला दारिद्र्य रेषेच्या बाहेर कधी काढलं आहे. एवढा खोटा पंतप्रधान या देशाला लाभलाय, ज्याची देश अमेरिकेसारख्या देशाला जर तो खोटं बोलून भारतात घडलं तर ते उदाहरण आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. तर हे तुम्हाला कळेल. सन्माननीय राजसाहेबांच्या सभेतनं विविध विषय येतील. येत्या 2 दिवसांनी जी आपली पत्रकार परिषद होईल त्याच्यानंतर तुम्ही सगळे जोमाने कामाला लागाल. असाच मेळावा येत्या मंगळवारी पालघर इथे होणार आहे. मला वाटतं हा मेळावा आमचा खरा तर नाळा सोपाळ्याचाच आहे. वसई विरार नाळा सोपाळ्याच्या काही भागातला आहे. असे पुढच्या 4 विधानसभेचा मेळावा हा येत्या मंगळवारी पालघर इथे होईल आमचा. आणि त्यातही आम्ही अशी पक्षाची भूमिका मांडू, पक्षाची ताकद दाखवू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2019ला सत्तेतला पक्ष असेल. माझा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक असेल. सगळ्यात मोठी आमदारांची फौज या वेळेला मनसेत असेल आणि संपलेली म्हणणारी मनसे, धक्का मारून सुरू केलेलं रेल्वे इंजिन या वेळेला भारतीय जनता पक्षाचं कोण काळं केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या वेळेला एखादं इंजिन सुरू होतं त्यावेळेला कोण ज्याचं काळं होतं त्याला आता याच्या पुढे कळेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे इंजिन परत रुळावर आलंय. आणि हे इंजिन राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचं ते डबे घेऊन लोकसभेला गेल्याशिवाय राहणार नाही असे वचन देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघरमध्ये ताकदीनं वाढते, वसई विरारमध्ये वाढते आणि त्याचं प्रत्यक्षिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच पालघरमधला उमेदवार निवडून आणेल. अशी ताकद आपण लावूया आणि आपली ताकद पूर्ण वसई विरारला दाखवूया. पुरता सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. आता या ठिकाणी एक छोटा